आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, इतकं सगळं होऊनही मी मॅडमची काळजी करते. त्या भले कशाही वागल्या असतील, पण त्या चुकीच्या नाही आहेत ना. जसं चित्र त्यांच्या समोर निर्माण झालं तशा त्या रिॲक्ट होत गेल्या. आता ना या सगळ्या गोंधळातून त्यांना बाहेर काढायचंय. हो, म्हणूनच ज्यूस बनवायला घेतलाय. मला खात्री आहे या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला असणार आहे आणि नक्कीच त्यांची शुगर वाढली असणार आहे. आणि बघ ना, मलाही त्यांना रोज ज्यूस द्यायची सवय. मग त्या अशा अवस्थेत असताना कशी राहू मी ज्यूस दिल्याशिवाय त्यांना. मी अशीच आहे. वाटतं हा जो सगळा गोंधळ चाललाय ना, याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. फक्त मॅडमची काळजी करायची, बाकी काही नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मॅडम पर्यंत कोणी पोचूच देत नाहीये मला. आणि मॅडम स्वतःही माझं तोंड बघायला तयार नाहीये. ए बाई, हात जोडते मी, जा इथून. जोवर मार्केटचा समजा हिशेब लागत नाही आणि माझं समाधान होत नाही तोवर तरी तुझं तोंड डावू नको मला. शरू, या सगळ्या परिस्थितीत मी बनवलेला ज्यूस घेतील का ग मॅडम? आज खूप कमी जाणवतीये तुमची. माझ्या एकटीवर या समध्या जबाबदाऱ्या टाकून असं का निघून गेलात तुम्ही? बघताय ना मग समजा कसंही चित्र घडतंय ते. यात कसं सावरू मी स्वतःला? जेव्हा सुंदरला शिल्पा आवडत होती तेव्हा मला वाटायचं सुंदरचं लगीन अक्षरासंग व्हावं. पण आता इतकं काय काय घडलंय तर माझं डोचकच काम करत नाही. तुम्ही सोबत असताना आपण मिळून यावर नक्की तोडगा काढला असता. लई जबाबदाऱ्या आहेत, खूप सारं पेलून पुढे जायचंय. तुम्ही सोबत असता तर सोपं झालं असतं. तुम्हीच म्हणायचात ना, जबाबदारीच्या गाडीला नात्या गोत्याचं वंगण हवं, माणसं जोडायला हवीत. मग जबाबदारीचं वजन आपसूक हलकं होतं आणि नातं फकस्त रक्तानं जोडलं जात नाही. मनात माया असली तर रानातलं पाखरू बी जवळ येतं. मुक जनावर बी लया लावतं. मला बी लया लागला हो. या पोरींचा लया लागला. कोण कुठल्या पण माझ्या आयुष्यात आल्यानं गत जन्माची सोयरी कसल्यासारखा जीव लावून बसल्या. घरात काय बी झालं ना तरी अक्षराचा एकच आधार वाटायचा मला. माझी समधी सुख दुःख तिच्या मोर सांगून मन मोकळं करायचे मी. स्वतःपेक्षा बी जास्त विश्वास होता तिच्यावर. आता आता कोणावर विश्वास ठेवावा हेच कळना झालं.
तुम्हीच आता यातून काहीतरी मार्ग काढा. ती कशी वागली बघितलंत ना? पण मला दिसतंय तिला मदत कराया सुंदरची खूप घालमेल होतीये. पण ती सुंदर संग कशी वागली हे डोळ्यासमोरून अजून बी जात नाही माझ्या. तुम्हीच सांगा कसं आपलं म्हणू तिला. ती लक्ष्मीच्या रूपानं अक्षरा माझ्यासाठी ज्यूस घेऊन यायची. सकाळ सकाळ तिला पाहिलं ना मन प्रसन्न होऊन जायचं. तशी परत येईल ती. नाही शरू, मला नाही वाटत मॅडमचं डोकं शांत झालं असेल. खूप चिडल्या होत्या त्या रात्री. इतक्यात शांत होतील असं नाही वाटत मला. आणि त्याच म्हणाल्या ना की तू समोर यायचं नाही माझ्या. मग कशी जाऊ मी? आणि घरातले बाकी सगळे काय म्हणतील? बोलू देत, कोण काय बोलतायत. तू त्यांचं महत्व का वाढवतेस? शरू असं नाहीये, पण मॅडमलाच नाही आवडलं तर? तू तुझं कर्तव्य सोडणार आहेस का? नाही सोडणार. पण शरू थांब, तू नको येऊस. दोघे गेलो ना तर गोंधळ अजून वाढेल. मी जाते एकटी. बघू, जे होईल ते होईल. या सगळ्यात तुला सांगायचंच राहिलं. अगं, मी मामाच्या घरी गेले होते. तिथे गेले तर घराला कुलूप होतं, म्हणून मी त्याला कॉल केला तर फोनही बंद होता त्याचा. सुखरूप असतील ना ग ते? ती मामी आणि तो दौलत म्हणजे ना कुत्राचा शेपूट आहे. वाकडं ते वाकडच. तू म्हणते तेच बरोबर आहे. या सगळ्या प्रकरणात ना त्यांचाच हात असणार आहे. शरू, आपल्याला या सगळ्याचा थांगपत्ता लावायलाच हवा. बरं, आलेच मी. एवढ्या सकाळी कोण आलं असेल? अक्षरा तर नसेल आली ज्यूस घेऊन. गुड मॉर्निंग. ज्यूस?
प्रत्येक क्षणी तिचाच विचार येतोय. एक मन म्हणतंय अक्षरा असं वागूच शकत नाही. जे डोळ्यासमोर दिसतंय त्याला खोटं कसं म्हणू. आणि म्हणूनच दुसरं मन फक्त व्यवहार बघतंय. काही सुचना झालंय मला. समज सुन्न झालंय. पर मला व्यवहार बी जपायलाच पाहिजे. माझ्या सुंदरच ही इज्जत आहे ते व्यवहारानं मला करायलाच पाहिजे. तो चुकला असेल आणि तो चुकला तर अक्षरानं त्याला सजा द्यावी. मी काय नाही म्हणत नाही. आज पातूर समाजानं लाथाडलेला ठोकरलेला आहे तो. अक्षरानं बी त्याच्या संग असंच वागावं. मग कशी माफ करू मी तिला. मी नाही माफ करू शकत तिला. तिच्याबद्दल मला मन कठोरच केलं पाहिजे. उगाच ती येईल आणि माझी काळजी घेईल अशी येडी आशा बाळगण्यात अर्थ नाही. याच म्हणलं होतं ना तिला मला तुझं तोंड डावू नको म्हणून. मग मी नाही फिकीर करणार तिची. नाहीच करणार. अरे हे तर काय करतायत. जितना माणूस आहे सरकणार की इकडे तिकडे जरा. हा तेवढं कळतंय मला. पण हे इथं कशा पायी आले. कसं पाहिजे असते. अरे अब कोण घ्यायला आलते. लाडक्या भाचीला भेटायचं असेल ना व कॉल करायचा असेल तिला म्हणून हे असे. एवढं सोपं वाटलं वय आमच्या तावडीतनं सुटणं. अरे काहीतरी बोलतेत बघ. हा काय बोलत असतील. हा काय बघ. अरे थोबड बंद आहे. होय पण तरी मिजाज कमी आहे का बघ. आपल्याला शिव्या देत असतील. देऊ दे की आपल्याला काय आपल्या अंगाला काय भोका पडणार तोय. भादर द्या अजून शिव्या. हो आम्हीच टाकलेल्या तुकड्यांवरती राहायचंय तुम्हाला. हा आणि आम्हाला शिव्या देतं वय. आधी हा ना उचलूया. हा हे असं मध्ये बरं नाही वाटत. चल हे तर त्याला आधी जागेवर बसू. चल चल तिकडे जा तू. चल हा तिकडनं उचल मी इकडनं उचलते. हा 1 मिनिट. हा चल. ओटा फादर. काय फादर. पट्टी सोड त्यांची आणि विचार काय करत होती म्हणून. काय काय करत होतात. ओ फादर काय शांत पट्टी लावल्या. तुझ्या तर पट्टी काढलीच नव तसा हात बी सोड की मग धावतो तुला. असं होय काय करणार करून करून सांगा की काय करणार. अक्षरालाच कॉल करणार ना व. दे दे फोन देतेस नी. या की आता या हाताने घ्या. घ्या घ्या की आता देते ना बघ फोन. मग फोन करणार म्हणून वय
करणार आहे मी फोन. पण तेवढ्यासाठीच इथं परत गेलो तुम्ही फोन घ्यासाठीच. तू बसनी काय वाटलं? हा मी तू बसने पितोय राड. एक पोरगी तुमच्यावर भारी पडायला लागली आणि हे तुवर आली ती तर शेपूट घालून पळाला असा. आणि माझ्यावर बापाया व्हायला लागलाय सोय रे. अरे भर बाजारात चपलीने ठोकली अक्षरान तुला विसरलास. आणि मी ठोकणार ती. नुसतं येऊ दे तिला इथं. मला हुडकायला येणार ती. आणि जर खावलो नाही का नाही मी तर गप बसणार नाही ती. अरे भाची नाही माझी लेख आहे माझी लेख. येऊ दे तिला इथं आणि बघ तुझं काय हाल करते ती. आण फोन इकडं मग बघ गमजा. हो गप बसा. हे टिवटिव करायला लागल्यात. हे धावला त्या बांध त्यांचं तोंड परत. चल लवकर. अरे नीट बांध की. चुप शांत बसा जरा. ओ भादर हे असं ऐकणार नाही. डायरेक्ट इंजेक्शनच देतो आता. हा आता घेऊन ये ना इंजेक्शन. तेव्हा ऐकाल तुम्ही. सांगितलं होतं ना व. हा गप्प बसा म्हणून. आता ऐका. हा चुप एकदम. हे दौलत या. आलो आलो आलो. ग बसायचं आता तुम्ही बघा. दुखतंय व. डॉक्टर असंच करतात ना व. 1 2 3. आता कस बसलत ना बघ. अरे अक्षर खरंच येईल का परत? आहे हे बघ यांनी घाबरलं म्हणून नाही बरं का. पर आपल्याला काय तर ठरवायला पाहिजे. ती जर परत आली तर काय करायचं ती. होय काहीतरी प्लॅनिंग करावंच लागेल. कर कर तू माझाच विचार कर. तर मी काय तुला असं सोडणार नाही. तुझ्या आधी एक पाऊल पुढे माझंच असत. हिला जर माझ्या संग घेतलं तर डावपेच खेळायला जरा सोपं जाईल. काय बघते का मारक्या म्हशीवानी? तुला काय आता शिंगावा घेणार आहेस का? घेईन की. त्यात काय अवघड आहे? कामिनी अगं चिडते कशा पायी? आता तू मला मारकी मस म्हणल्यावर मी चिडले का? नाही ना. पण कसं आहे तू जे काही म्हणते की नाही ते एकदम बरोबर आहे. म्हणजे आपण मारकी म्हसच आणि त्याचं कौतुक बी आहे आपल्याला. काय ना शिंग जर दावली नाहीत ना तर कुणी बी येतंय आणि पाठीवर हात टाकून जाते. त्यामुळं कसं आपली जरा दहशत असली पाहिजे. म्हणजे तू आता मला मारणार का? अगं तुला नाही. म्हणजे हे बघ आता मांजरीनं तोंडात पिल्लू पकडलं तर त्याला का दात लागतात का? नाही ना. तसं तू बी आपलीच आहे. म्हणजे म्हणजे तुला धावते. चल
चल माझ्यासोबत चल. यामिनी, आपण दोघी बहिणी बहिणी आहोत आणि ही अक्षरा बाहेरची आहे. मला माहिती आहे सुंदरसाठी आपण दोघी बी रेसमध्ये आहोत. त्यातला सगळ्यात मोठा काटा ही अक्षर आहे आणि हा काटा उपटून टाकायचा असेल ना तर आपण दोघींनी एकत्र येणं भाग आहे. मग बघ, या अक्षराला कळणार बी नाही तिला कधी उचलून बाहेर फेकून दिलं ते.